आता सध्या जी लोकल आपल्याकडे आलेली आहे, या लोकलवरती ही लोकल अद्यापपर्यंत आपण प्रवाशांच्या सेवामध्ये उपलब्ध केलेली नाही. आपल्याला जसं पूर्वी पण सांगण्यात आलेलं आहे, ही जी स्वयंचलित दरवाजाची लोकल आहे, या लोकलच्या माध्यमातून आपण आता RDSOचे ट्रायल केल्यानंतर, प्रवाशांसाठीचे ट्रायल केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये उतरवणार आहोत. याच्यामध्ये ज्यावेळेस ही लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल त्यावेळेस निश्चित रूपामध्ये यामध्ये मराठीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे इन्शुअर केल्या जाणार आहेत. हा रेक सध्या ICF द्वारे तयार करून आपल्याकडे पोहोचलेला आहे आणि या रेकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ज्यावेळेस हा रेक सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस केला जाईल त्यावेळेस नसणार आहे. दोन महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की डब्यावरती बाहेर सर्व जागी मराठीत सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे. इव्हन जो लगेज कंपार्टमेंट आहे त्याच्यावरती देखील मराठीत लिहिण्यात आलेलं आहे. परंतु मराठी एक आपल्याला जसं अचूक मराठी अशी लिहिण्याची अपेक्षा आहे, ती मराठी अचूक लिहिण्यात आलेली नाही. त्यामध्ये काही चुका आहेत. निश्चित रूपामध्ये हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेला दाखल होईल त्यामध्ये याच्यापैकी कुठलीही चूक याच्यामध्ये असणार नाही. ह्या सर्व करेक्शन्स केल्यानंतरच हा रेक प्रवाशांच्या सेवांसाठी दाखल केला जाईल. जसं मी आपल्याला काल पण सांगितलं, आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये RDSOचे जे COCR ट्रायल्स आहेत ते केले जातील. RDSOच्या COCR ट्रायल नंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते वेगवेगळ्या स्पीडवरती आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये केले जातात. ते पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्यासाठी सोयीस्कर या डब्यांमधले ऑक्सिजनची मॉनिटरिंग असू द्या किंवा प्रवाशांना दुसऱ्या काही अडचणी याच्यात येतात का याची मॉनिटरिंग केल्यानंतर, याची सर्वे केल्यानंतर याच्यामध्ये जर काही बदल आवश्यक असले तर ते बदल पूर्ण करण्यात येतील आणि ते बदल झाल्यानंतर ही लोकल ट्रेन ही प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल.